नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारातील रामवाडी येथे हनुमान मंदिरासमोर काल दिनांक 1 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट दिली आणि तपासाची चक्रे फिरवली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची लोखंडी कत्ती, विटा आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासात संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी समाधान माधव कानफाटे, राहणार रामवाडी, संवत्सर, तालुका कोपरगाव यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहेत की यांचा भाऊ नवनाथ माधव कानफाटे यांचे आरोपीच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय घेत होते. या कारणावरून गेल्या 4-5 दिवसांपासून आरोपी यांनी मयत नवनाथ भाऊ समाधान याला तुझ्या भावाला समजून सांग, नाही तर त्याचा काटा काढू अशी धमकी देत होते. दिनांक 1 मार्च 2026 रोजी रात्री 9:15 वाजेच्या सुमारास आरोपींनी कट रचून नवनाथला फोन करून हनुमान मंदिराजवळ बोलावून घेतले. तू आमच्या बहिणीच्या गावाला चांदे कसारे का जातोस असा जाब विचारत त्यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी पूर्वनियोजित कटानुसार संगनमत करून नवनाथवर हल्ला केला. यामध्ये आरोपींनी लोखंडी कत्ती, विटा आणि दगडांनी नवनाथच्या डोक्यावर व हातावर जबर प्रहार केले. या गंभीर हल्ल्यात नवनाथचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी 4 जणांविरुद्ध खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील संशयित आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार पुढील तपास करत आहेत. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, कोपरगाव, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.